चला दोन टीमचे 12th मॅन आपण यायचंय. कासारवडली संघाचा 12वा खेळाडू. सलामीची जोडी आपण पाहतायत. एका बाजूने सुनील भोईर आणि दुसऱ्या बाजूने प्रणव भोईर. सलामीवीर बॅटर. स्ट्रायकिंग एंडला प्रणव, जो यंदाच्या हंगामामध्ये चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलाय. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे सातत्याने ग्रामीण फॉर्मॅटमध्ये पाहिलं जातं. सिटी फॉर्मॅटचा जर विचार केला तर सध्याच्या घडला तरी मॅगी स्पोर्ट्समधनं खेळ करताना तो दिसलाय, परंतु इकडे स्वतःच्या गावाकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्या अनुषंगाने चांगली फटकेबाजी प्रणव भोईरला देखील करावी लागेल. समोर जर आपण पाहिलं तर आयुब शेख, एक जबरदस्त गोलंदाज ज्याच्या नावावर देखील यंदाच्या हंगामामध्ये जर आपण पाहिली तर TDPLची 4 व्हीलर कार आहे. TDPLचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील आयुब शेखनं पटकावला होता. प्रणव टू आयुब. पहिलाच बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला प्रणवनं. तिकडे मात्र स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली आहे. स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील खाते उघड करतोय. पहिली धाव फलकावर लागली जाते. श्रीगणेश होत असताना सॉफ्ट हँडने इकडनं मात्र प्रणव भोईरनं सुरुवात केली आहे. या दरम्यान चेंडू मात्र स्टेट बॅटनं फटका एक्झिक्यूट केला. चेंडू चाला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डायरेक्ट हिट झालंय. तिकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. प्रणव चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. इकडे हिट करणं गरजेचं होतं का? ॲक्च्युली फ्रेममध्ये आले होते, पोहोचले होते त्या ठिकाणी मात्र सुनील भोईर, परंतु त्यानंतर देखील गोलंदाजाने डायरेक्ट हिट केलं आणि त्या संधीचं सोनं दोन्ही बॅटर्स करतायत. या दुहेरी धावेच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर आता मात्र जाऊन पोहोचलं जात आहे, ते म्हणजेच 3च्या घरामध्ये. 2 चेंडूंचा खेळ एकंदरीत संपलाय. 3 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. या दरम्यान चेंडू मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अगदी जर आपण विचार केला तर आयुब शेख उंचपुरा गोलंदाज आहे आणि त्या अनुषंगानं चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वेगाने निघून जातोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला फोर्स केलं जाते आयुबच्या माध्यमातून. चांगली डिलिव्हरी आपण पाहतायत. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हा चेंडू फुल टॉस आहे. पॅटनं फटका सुंदर आहे. मिडल ऑफ द पॅट करत असताना चेंडूला थेट फेकून दिले एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर. आला या सामन्यातील पहिला मोठा स्ट्रोक सुनील भोईरच्या बॅटमधनं. हा 4 धावा चौकार. स्टंपवर टाकलेला फुलटॉस चेंडू आणि त्यावर मात्र प्रत्युत्तर देत असताना इकडनं चौकार वसूल केला. या चौकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलंय.
या चौकाराच्या मदतीने आपण पाहताय आता धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 7च्या घरामध्ये. जबरदस्त स्ट्रोक आलाय. इकडनं आपण पाहतायत सुनील भोईरच्या माध्यमातून आडव्या बॅटचा प्रहार आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. आयुबनं चांगली गोलंदाजी जरूर केली आहे, परंतु इकडनं त्याच्या विरोधामध्ये चौकार आलाय. प्रणव देखील चांगल्या पद्धतीने खेळ करणं जाणतायत. कन्सिस्टन्सी सातत्यपूर्व फटकेबाजी त्याची देखील आपण पाहिली आहे. हा चेंडू जबरदस्त आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पुढे ठेवला होता, फलंदाजाला अगदी बीट करून गेलाय. ओव्हर पिच लाईनचा चेंडू होता, फलंदाजाला सरळ बीट करून इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नक्कीच जर आपण पाहिलं तर खूप वर्षाचा अनुभव बॅटरकडे देखील आहे, परंतु गोलंदाज आयुबनं देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. हा चेंडू चांगल्या लेंथवर आहे. पुन्हा एकदा निर्धाव आलाय. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आयुब शेखनं अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवलंय. एक चौकार त्याच्या विरोधामध्ये जरूर आला, परंतु त्यानंतर त्याने कमालीचं कमबॅक केलंय. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहतायत 7. त्या ठिकाणी मॅच बॉल आलाय, चला लगेच द्यायचंय. आपण पाहतायत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 3 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागलाय. पहिले षटक इकडनं मात्र संपलंय. 3 धावा आपण स्कोरबोर्डमध्ये ऍड करतोय भिन्नर संघाच्या. धावफलक पेनल्टीच्या 3 धावा ऍड करून जाऊन पोहोचलाय आता 10च्या घरामध्ये. दहा धावा धावफलकावर आपण पाहतायत. सध्याच्या घडीला तरी स्पर्धा आपण अनुभवतोय. बाबा अमरनाथ ग्रुप आयोजित ही स्पर्धा, अर्थातच स्वर्गीय प्रशांत दादा चषक 2025 चा महासंग्राम भव्य दिव्य आयोजन नियोजन सध्याच्या घडल्या या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आपण अनुभवताय. आपण पाहतायत जबरदस्त स्कोरिंग सकाळच्या सत्रापासून आपण पाहतायत. आमच्या समवेत चांगल्या पद्धतीने स्कोररची भूमिका त्याने निभावली आहे. प्रणित यांच्या माध्यमातून आपण पाहतायत सकाळपासून आम्हाला साथ मिळतीये. षटक क्रमांक पहिले संपलंय. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतायत गोलंदाज सज्ज होत आहेत. शुभ सन्मान आपण करूया कराराने, ज्यांचं फार मोठं मोलाचं योगदान आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभले. या स्पर्धेमध्ये जे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे आकर्षक स्पोर्ट्स बायसिकल आहे जे आम्हाला कराराने ज्यांनी पुरस्कृत केली असे दिनेशजी चौगुले दादांचे परम मित्र घोटसे गावचे एक यशस्वी उद्योजक सन्माननीय आणि तसेच बाबा अमरनाथ ग्रुपचे ते सदस्य देखील आहेत. अवी सुधा मगर साहेबांचा शुभ सन्मान स्पोर्ट्स बायसिकल पुरस्कृत झालेले आहे. मी दादांचं विशेष आभार व्यक्त करतो की आज ही तुमची उपस्थिती आणि तुमचं बहुमूल्य योगदान आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलं. आता जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. जबरदस्त स्ट्रोक प्रणव भोईरच्या बॅटमधनं आलाय. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. आयुब जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक पुढे जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 17च्या घरामध्ये 17 धावा धावफलकावर. प्रणवच्या बॅटमधनं एक मोठा स्ट्रोक जरूर आलाय. सरळ चेंडूला मात्र प्रणवच्या बॅटमधनं आपण पाहिला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं ज्याला सर्वात सेफ स्ट्रोक म्हटला जातो तो फटका त्याच्या बॅटमधनं येताना आपण पाहिला आहे. इकडनं षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहतायत नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आवाज बिनारनं इकडनं चांगला खेळ केलाय. हा चेंडू फुल टॉस आहे. पाटणं स्विंग केलाय. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी फंबलिंग आणि लगेच त्याचा फायदा उचललाय दोन्ही बॅटर्सनं. जिकडे एक धाव होती तिकडे 2 धावा पूर्ण केले जात आहेत. चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं इकडनं मात्र फलंदाजाने तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. आपल्यामधनं रजा घेतात. आपण पाहतायत पंच या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. क्लोज डिसिजन आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये.
आपल्यामधनं रजा घेतात खऱ्या अर्थाने, ज्यांचं फार मोठं योगदान आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. घोडसे गावचे एक यशस्वी उद्योजक आणि त्याचप्रमाणे बाबा अमरनाथ ग्रुपचे सदस्य देखील आहेत आणि दिनेशदादा चौगुले यांचे परम मित्र वी सुधा मगर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक स्पोर्ट्स बायसिकल पुरस्कृत झाली आणि आज त्यांची उपस्थिती आणि निर्णय आलेला आहे हा नो बॉल आहे. भीमर चेंडू आहे आणि त्या चेंडूवर इकडनं मात्र आडवा बॅटनं स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न जरूर झाला. तिकडे 2 धावा आलेच जरूर. फ्रीडच्या चेंडूची संधी इकडनं प्राप्त झाली आहे बॅटरला. फ्रीडचा चेंडू खेळण्याकरिता इकडनं एखादा मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे, कारण संधी प्राप्त झाली आहे त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. विरोधी संघ देखील तेवढ्याच ताकदीचं आहे. एक मोठं आव्हान इकडनं मात्र प्रस्थापित करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. हा चेंडू मात्र फटका मोठा आहे, हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि इकडनं प्रयत्नांना यश जरूर आले, परंतु फ्रीडचा चेंडू असल्या कारणानं लगेच चेंडूला रिटर्न केलंय. जबरदस्त लक्ष मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहिलं जिकडे फ्रीडचा चेंडू होता, सामना सुरू होता, एका बाजूने रहाणाल आणि त्यांच्या विरोधामध्ये दापोडे असा सामना सुरू असताना 4 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज असताना तिकडे मात्र फ्रीडच्या चेंडूवर झेल पकडली क्षेत्ररक्षकाने आणि जल्लोष करण्याच्या नादामध्ये तिकडे सामना गमावून बसला. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. या दरम्यान चेंडू आडवा बॅटनं गुडघा वाकवत असताना चेंडूला पाठवले डीप मिड विकेटला. डीप मधनं क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील, रिटर्न करतील, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धाव घेण्याची संधी तिकडे प्राप्त होतीये. या सिंगल धावेच्या मदतीनं धावफलका जर विचार केला तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले 23, अर्थातच 23च्या घरामध्ये. गोलंदाज थोडेसे इकडनं मात्र रनअपमध्ये चुकले जात आहेत. चांगली फलंदाजी सध्याच्या घडला तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. या दरम्यान चेंडू मात्र स्विच हिट केलाय. वाडा शॉट, जबरदस्त स्ट्रोक, चेंडूला गॅप मधनं काढलाय. प्रणव भोईरचा पॅटर्न स्ट्रोक, स्विच हिट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, आलाय प्रणवच्या बॅट मधनं. हा दुसरा मोठा स्ट्रोक, 4 धावा चौकार. मात्र स्वतःला स्विच केलं आणि हा स्ट्रोक अटेंड केलाय. चौकार आला या चेंडूवर. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू चालला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव येईल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 28-28च्या घरामध्ये. आपण पाहतायत षटक क्रमांक इकडनं मात्र दुसरं संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहतायत 28 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. स्ट्रायकिंग एंडला प्रणव भोईर, ज्याने चांगला खेळ सध्याच्या घडला तरी मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. हा फटका सुंदर स्टेट बॅटनं चेंडूला खेळून काढलाय. चेंडू चालाय लॉंग ऑनला. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी तिकडनं मात्र गमावली आहे का? तर येस, गमावली आहे. कारण क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीनं जर थ्रो केला असता तर प्रणव हाफ क्रीजमध्ये होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद करण्याची संधी जरूर चालून आली होती, परंतु त्या पद्धतीनं थ्रो एक्झिक्यूट केला गेला नाहीये. त्या अनुषंगानं दोन्ही बॅटर्स
इकडनं मात्र 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर आता जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 30च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू अडवा बॅटने खेळून काढला, डीपमध्ये चाललाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे येतो. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं धावफलक आता 31च्या घरामध्ये. 31 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ. अजूनपर्यंत कोणताही गडी न गमवता 31 धावा धावफलकावर लाभल्या जात आहेत. सुनीलने देखील चांगली फटकेबाजी केली आहे या सामन्यामध्ये. या दरम्यान चेंडू बॅटच्या आतमध्ये लागलाय. काय घडलंय तिकडे? पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज सुनील भोईरला आता जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. हदरा क्रमांक पहिला बसलाय. आवाज बिनारला. सुनील भोईर इज अ बॅक टू द डगआउट. इकडनं आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये हदरा क्रमांक पहिला बसलाय. नवीन फलंदाज प्रणय भोईर आलेत. पहिलाच बॉल फेस करत असताना फटका सुंदर आहे. चेंडू गॅपमध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. प्रणव आणि प्रणय बिनार संघाची एक महत्त्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. दोन्ही देखील पिंच हिटर बॅटर आहेत. फुलटॉस चेंडू आहे, त्याला आडवा बॅटने खेळून काढलाय. चेंडू चाललाय गॅप मध्ये. एका टप्प्यानं चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. प्रणयच्या बॅटमधनं आलाय हा एक संघर्षमय चौकार. प्रणयच्या बॅटमधनं आता मात्र चौकार आलाय. ज्या पद्धतीने प्रणवनं फलंदाजी केली आहे, एकंदरीत जर प्रणवचा आपण विचार केला त्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. तो सध्याच्या घडला तरी फलंदाजी करतोय. 15 तो फलंदाजी करतोय. संघाच्या धावफलकाचा जर आपण विचार केला तर संघाचा धावफलक 37च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान चेंडू मात्र डव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीरभेदी चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंचांचा इशारा आलाय लेग बाईटचा. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इकडनं मात्र एक धाव धावफलकावरती ॲड होतीये. या एकेरी धावेच्या मदतीनं आता मात्र तिसऱ्या षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावफलका जर विचार केला तर धावफलक 38च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. चांगली बॅटिंग लाईनअप इकडनं मात्र बिनारकडे. त्याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर फलंदाजी कासरवडवलीची देखील चांगली आहे, परंतु इकडनं आव्हान मोठं ठेवावं लागेल. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावर लागलेत. येणाऱ्या एकाच षटकामध्ये आपण पाहतायत 38 धावा ॲक्च्युली धावफलकावर लागलेत. येणाऱ्या या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कमीत कमीत 15 ते 16 धावा बनवाव्या लागतील, कारण विरोधी संघामध्ये आयुब शेख सारखा एक तगडा बॅटर आहे, त्याला विसरून चालणार नाहीये. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतायत तौफिक आलाय. त्याच्या विरोधामध्ये आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवर प्रणय. धावफलक 38च्या घरामध्ये 38 रन.
या दरम्यान चेंडू मात्र फटका सुंदर आहे, हवेत गेला. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतायत. चांगल्या पद्धतीने हा झेल पकडलाय आणि फलंदाज प्रणयचा खेळ देखील इकडनं संपलाय. बॅक टू द डग आउट. मैदानाच्या आतमध्ये हदरा क्रमांक दुसरा बसलाय. नवीन फलंदाज आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोहित आलाय. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याकरिता रोहित आलेत. आपण पाहतायत रोहित भोईर येत आहेत. पहिल्या चेंडूवर इकडनं मात्र गोलंदाजाने सफलता प्राप्त केली आहे. फलंदाजाला डगआउटला पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. प्रणय बाद झालेत. या दरम्यान चेंडू मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूने जाणारा होता. शरीरभेदी चेंडू आपण पाहतायत. तिकडे मात्र एक धाव आली आहे. फलंदाज थोडासा इंजर्ड झालाय. आपण पाहतायत फलंदाज इकडे मात्र थोडासा इंजर्ड झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश येतोय. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक 39च्या घरामध्ये नवीन फलंदाज जयेश येत आहेत. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतायत जो बॅटर खूप वेळापासून नॉन स्ट्रायकिंग एंडला होता तो आता मात्र प्रणव भोईर स्ट्रायकिंग एंडवर आलाय. चांगली फलंदाजी प्रणव भोईरनं केली आहे, परंतु इकडनं 1 ते 2 मोठे फटके दाखवावे लागतील कारण संघाला गरज आहे. या दरम्यानचा फटका मात्र हवेत गेलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक जज करतोय. आयुब शेख तिकडे मात्र पकडली आहे झेल आणि संपलाय प्रणव भोईरचा खेळ. प्रणव भोईरच्या खेळीचा अंत. डगआउटच्या श्रेयाला मोठा आदरा बसलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतायत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. किरण आलेत. या दरम्यान चेंडू मात्र काय घडलंय. लेग स्टंप सोडून जाणार आहे. पंच आमच्या बाजूने बोलतायत. अवांतर दाब्या चेंडूवर येते. अवांतर दाब्याच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे जात असताना धावून पोहोचलं जाते ते म्हणजेच 40च्या घरामध्ये.
या दरम्यान चेंडू मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा लागली, एक धाव तिकडे पूर्ण होतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. एकाच धावेवर इकडनं मात्र समाधान मानलं जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. या सिंगल धावेच्या मदतीनं धावफलका जर विचार केला तर धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय 41च्या घरामध्ये. 41 रन, 41 धावा धावफलकावर लागले जात आहेत. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय, हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तिकडे मात्र झेल ड्रॉप झाली. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, खराब थ्रो, खराब फेकी पाहायला मिळते आणि त्याचा फायदा देखील दोन्ही बॅटर्सनं उचललाय. 2 धावा इकडनं मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 43च्या घरामध्ये. ॲक्च्युली शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 43 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. एखादा मोठा स्ट्रोक इकडनं गरजेचं आहे, तो येताना दिसेल का. या दरम्यान चेंडू मात्र फटका हवेत गेला, क्षेत्ररक्षक जज करतोय, तिकडे मात्र पकडली गेली आहे झेल आणि संपलाय फलंदाजाच्या इकडनं मात्र पारीचा खेळ अंत होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीस आपण पाहत आहेत. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजेच 43 आणि 44 धावांचं आव्हान आता मात्र टार्गेट समोर सेट केले जात आहे. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण एक शॉर्ट अँड स्वीट इंटरव्ह्यू आज घेणार आहोत. आमच्या समवेत आहेत पप्या काबूकर दादा आपल्यासोबत आहेत आणि दादांसोबत आज आपण थोडी चर्चा नक्कीच करणार आहोत. आणि सर्वप्रथम दादा, आपण खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहत आहोत, एक फार चांगलं व्यक्तिमत्व जे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि जेही व्यक्तिमत्व या स्टेजवरती येऊन गेले त्यांच्यासोबत आम्ही याविषयी चर्चा केलेली आहे. कारण पाहिलं गेलं तर क्रिकेटवरती नेहमीच दादांचं प्रेम राहिलं होतं आणि त्यांच्याच नावाने स्पर्धा आहे. सो प्रशांत दादांविषयी 2 शब्द आम्हाला ऐकायचे. प्रथम प्रशांत दादांना माझ्यातर्फे आणि जय गावदेव क्रीडा मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. प्रशांत दादा हा कारिवलीचा नसून तर जास्त नवगरचाच होता. आज पण एवढा म्हणजे त्याचा फोटो बघितला ना का आमच्या डोळ्याला पाणी येतो. अगदी शॉर्टमध्ये सांगितलं, पण कारण ज्याप्रमाणे दादांनी देखील उल्लेख केला की फार चांगले व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीत आणि
दुसरा दादा प्रश्न मला हा विचारायचा वाटतो, थोडं क्रिकेट रिलेटेड आपण थोडी चर्चा करूया. आणि हा प्रश्न मला विचारायचा वाटतो कारण जर आजचं आपण 10 वर्ष मागे गेलो तर जो क्रिकेट आधी व्हायचा वेल डिसिप्लिन, अगदी वेळेवरती संघ हजर राहायचे, बट आजच्या डेटला ते होत नाही आहे. आणि स्पेशली आम्हाला हे जाणायचं की शिस्त पद्धत या गोष्टीचा महत्त्व दादा काय असतो, कारण आधीचा खेळ आणि आताच्या खेळामध्ये फार फरक राहिला आणि तो फरक तुमच्या मुखामधनं आम्हाला ऐकायचा. मेन बोलला तर 10 वर्षा अगोदर असे लाईव्ह टेलिकास्ट नव्हते. आपल्या गाडीवर किंवा सायकलवर जाऊन आपण लोकांना लॉट वाटायचे. मॅच 9 वाजता आम्ही तर आमचा जय भोलेनाथ संघ असेल पहिला खेळायचा गावातून कारिवलीला मॅच असायच्या 9 8:30 वाजता मॅच चालू व्हायची. आणि तेव्हा कसं होतं, जे वरिष्ठ लोक होती ती कोणाला काही बोलली एक शब्द तर ते ऐकायचे. आता तसं काही दिसत नाही ना. आता मेन म्हणजे मॅच खेळायला जाताना ते लाईव्ह बघून जातात लोक. अरे लाईव्ह बघून येता तुम्ही, मॅच कमी स्कोर होतो, 2 ओव्हरमध्ये संपते. जरा डिसिप्लिन राहायला पाहिजे. आणि मला वाटतं ना जरा आपल्या खेळामध्ये पण जरा सुधार आणायला पाहिजे. आपण 1 ओव्हर टाकायला कमीत कमी 5-6 मिनटं लावतो. लाईव्ह घरी बघतात ना, आता ही डेची मॅच आहे समजाची, नाईटला असली ना तर मला पण सुद्धा कंटाळा येतो मॅच बघायला कधी कधी. अरे 1-1 ओव्हरला 10-10 मिनटं जातात कधी कधी. त्याच्यामध्ये काहीतरी सुधार आणायला पाहिजे. आणि जे आपण आपले पंच असतात त्यांनी पण जरा काळजीपूर्वक लक्ष देऊन अंपायरगिरी करावी, एवढंच. आणि शेवटचा प्रश्न आज असेल की आजच्या डेटला ग्रामीण टीम्समध्ये आपण पाहतो की सिनियर काही आहेत आणि मोस्ट ऑफ आपण युवा खेळाडूंना पाहत असतो. सो युवा खेळाडूंसाठी 2 शब्द आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शनाचे 2 शब्द काय असतील? आम्ही आमच्याबद्दल बोलायचं तर आता वडूनगरचा क्रिकेट म्हणजे दिनेश चौगुलेने पहिल्यापासून चालवत आणलेले. आता आमचा सोनवाई संघ आहे, आमचा परेश कापूकर आणि राजा पाटील हे चालवतात, पण चांगल्या प्रकारे खेळतात. तर त्यांना पण सांगू इच्छितो की जरा मेहनत घ्या. पहिला आपले मोठे लोक असे बोलायचे का व्यसनापासून लांब राहायचं, त्यासाठी क्रिकेट खेळायचा, कुठला खेळ खेळायचा. पण आता क्रिकेट खेळायला जाताना भरपूर व्यसन चालू झालं आहे. कुठेतरी ती माव्याची आपली पुडी, त्याच्याबद्दल जरा कमीत कमी सगळ्या कोणी खात असेल खेळताना बिलताना तर जरा ते खाऊ नये, त्याच्याबद्दल जरा काळजी घ्यावी. व अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं. आणि दादा आणि आपला बाबा अमरनाथ ग्रुपने ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे, एक यंग ग्रुप आहे आणि काही सिनियर देखील आहेत त्यांच्यासोबत, बट ज्याप्रमाणे ते हे नियोजन आयोजन राहिलं या स्पर्धेविषयीचं तुमचं मनोगत? स्पर्धा तर एकदम मस्त आहे. आणि जे या पोरांनी आपल्या ठेवलेले आहेत त्यांना त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि आम्हाला इथं बोलवलं त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं काबूकर साहेबांनी. आता आपण मागच्या दिशेने जाऊया. माझे उपसरपंच डॉक्टर देवानंदजी पाटील सावंतचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. भरपूर चांगलं मनोगत व्यक्त केलं. कालच्या दिवसामध्ये आम्ही अशोकदादांचं देखील खऱ्या अर्थानं त्यांच्यासोबत देखील भरपूर साऱ्या चर्चा आज केल्या. आज आपण पप्प्यादादा काबूकर दादांच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या गोष्टी इथे आज जाणून घेतल्या. कारण आधीचं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये भरपूर सारं अंतर आहे. बघा आताचं क्रिकेट प्रगत क्रिकेट आहे, मी असं आवर्जून म्हणेन की क्रिकेटचा स्टँडर्ड वाढला, खेळ चांगला होतं. बट आजही जर आपण पाहिलं ना तर भिवंडी परिसरामध्ये संघ वेळेवरती हजर नाही राहत. त्या गोष्टीकडे कुठे ना कुठे थोडं लक्ष मी म्हणेन आता प्रत्येक टीमनं द्यायला हवं. मागच्या दिशेने आता जाऊया. पहिलं सत्र आपण पाहिलं होतं, रन्स 43 बनवण्यात आलं होतं आणि 44चा टार्गेट आहे. 44चा चेज आहे. सलामीची जोडी आपण जर पाहिली तर बॅटर आयुब शेख आणि त्यांचा संवेद आकाश रिपट ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल आयुब दरम्यान जर विचार केला तर ब्लाइंड स्ट्रोक होता, कारण मोठा फटका खेळायचा होता. अगदी बॅट देखील हातामधून निसटली होती. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. आणि जर या क्रीडांगणाची माहिती थोडी द्यायची झाली या स्पर्धेमध्ये ज्याही गोष्टी आतापर्यंत घडलेल्या आहेत की रन्स बनतात, बॉल ट्रॅव्हल होतो. आपण याआधी टिंबिवली संघाला खेळताना पाहिलं 37 इंडिव्हिज्युअली प्रतीक पाटीलने नॉट आऊट बनवला. आज प्रितेशने देखील 47 बनवला. कालचा दिवस राज पाटीलने अर्धशतक बनवलं होतं कोकसेचा.
आता लोबो फुल टॉस बट बॅटचा टोला लागला बट फटका गॅप मध्ये आहे आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर देखील आहे. चौकार. हार्दिक स्वागत आहे. तालुका क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर फार कमी असे चेहरे आहेत जे सर्व काम एकसाथ करू शकतात. त्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगचे ऑपरेटिंग असो, स्कोरिंग असो, समालोचन असो, गरज पडली तर फोर्थ अंपायर देखील असो, ते कार्य वन मॅन शो. आमचे साहिलजी शेळके यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. त्यांचा देखील शेड्यूल फार बिझी असतो पण सध्या सगळीला आपण मॅचच्या दिशेनं आता थोडं फोकस करूया कारण येत्या 3 ओव्हरमध्ये आता करायच्यात रन्स 36. आणखीन एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख खऱ्या अर्थाने केला कारण आम्ही जेव्हा 40+ स्पर्धा कव्हर करायला जातो सकाळी सामने 9 वाजता सुरू होतात आणि मला वाटतं की कधी कधी 4 वाजता शेड्यूल समाप्त होतो. 4-4:30ला देखील झालेला आहे माझ्या माहितीमध्ये रिअल टाईम. कारण आम्हालाही जेव्हा वेळ मिळते जेव्हा आमंत्रण येते 40+ स्पर्धा कव्हर करता आम्ही जातो कारण वेल डिसिप्लिन क्रिकेट आणि योग्य वेळेवरती सुरुवात देखील होते आणि 4-4:30 मला वाटतं जास्तीत जास्त शेड्यूल समाप्त होतो. पण आपलं ग्रामीणचं शेड्यूल जर पाहिलं आजच्या डेटला तर 8 टीम्स जरी एक दिवसामध्ये खेळत असलं ना तर तो शेड्यूल अंधार होईपर्यंत पोहोचतो. मिस्टामिंग बॉल हव्यामध्ये आहे. बॉलर स्वतः डाऊन दी बॉल कॉट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये हा पकला धक्का इथे लागला. नंबर 3 बॅटर लखन जाधव दरम्यान क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. आज भरपूर सारे चेहरे आम्हाला दिसत नाहीयेत त्यामध्ये सुशांत मुकादम तर दिसले नाहीयेत आहेत. लखन जाधव दरम्यान क्रमांक 3 वरती येतात आणि स्पेशली जर आपण पाहिलं कासार वडवली संघ जेव्हाही भिवंडी परिसरामध्ये खेळतो नेहमी चांगला खेळ आपण या टीमचा पाकलेला आहे. कारण मला असं वाटतं की घोडबंदर परिसर जर आपण उचलून पाहिला तर मला वाटतं की मोस्ट ऑफ ग्राउंड्स हे हाफ ग्राउंड आहेत आणि त्यानंतर कुठे ना कुठे ॲज अ टीम ही गोष्ट असते की गोल ग्राउंडमध्ये खेळण्याची मजा वेगळी असते आणि त्या अनुषंगाने मोस्ट ऑफ बाहेर स्पर्धा आपण कासार वडवली टीमला खेळताना पाहत असतो आणि एक चांगली टीम आहे एक बॅलन्स साईड आहे. पण सध्या सगळीला या मॅचमध्ये अजून देखील प्रवास लांबचा आहे. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं आणि अगदी अकवर्ड पोझिशनमध्ये होते. डीपमध्ये मिड विकेटला बॉल इथे फील्ड केला जातो. बॅकअपला जे खेळाडू आले त्यांचं कौतुक करेन कारण जे फर्स्ट बॉल फील्ड करण्यासाठी फिल्डर पुढे गेले त्यांच्या माध्यमातून मिसफील्ड झाली आणि बॅकअप चांगला राहिला. दॅट्स वाय या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. ही एक सिंगल धावफलक 9 धावा धावफलकावरती. चला थोडं आता फास्ट खेळा कारण यात नंतर देखील 2 सामने अजून देखील बाकी आहेत. सो थोडी घाई करा टीम भिनार कारण बघा इथे जो जिंकेल त्याला पुढच्या सामन्यामध्ये टेंबिवलीचा अगेन्स्ट खेळायचं आणि त्या मॅचमध्ये जो जिंकेल त्या टीमला आजच्या शेड्यूलमधला जो शेवटचा सामना आहे वीर तानाजी दापोडे टीमचा अगेन्स्ट खेळायचं. पायावरती आउट आणि नकारलं इथं अंपायर्सने. अपील फार उत्साह विश्वास देखील दिसत होता बट अंपायर सहमत नव्हते. दॅट्स बाय नॉट आउटचा इशारा दरम्यान इथे आला कारण जर आपण इथे पाहिलं तर अपील फार झाली होती. बघा खऱ्या अर्थाने उत्साह जास्त होता आणि मी म्हणेन निर्णय अंपायर्सने योग्य दिला कारण रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर एक गोष्ट निदर्शनामध्ये आली की पिचिंग आउटसाइड लेग होतं. योग्य निर्णय आमच्या अंपायर्सचा.
नेक्स्ट बॉल आता मिस्टामिंग बॉल मध्ये मिड ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. बघा आयुब शेख आज खऱ्या अर्थाने ऑफ कलरच वाटत होते, कारण या आधी मोठे फटके खेळण्याचे जे प्रयत्न आयुबने केले ते असमर्थ राखले आणि त्यानंतर हा एक मिसक्यू स्ट्रोक आणि मिड ऑफला एक कॅच कंप्लीट. धक्का आता लागला हा दुसरा. झाला आणि क्रमांक 4 वरती आता तौफिक क्रमांक 4 वरती येतोय. आज लखन जाधव क्रमांक 3 वरती दिसले आणि मला असं वाटतं की ते बॅटिंग लोअर ऑर्डर मध्ये करत असतात, बट आज क्रमांक 3 वरती आले ना. आता तौफिक क्रमांक 4 वरती येतात बॅटिंग करण्यासाठी. समीकरण आता थोडं अवघड वाटायला लागलंय, कारण आयुब देखील बाद झाला, आकाश रिपट देखील बाद झाला. राऊंड विकेट आता स्टेप आउट झाला होता बॅटर तौफिक, बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल दरम्यान ते येतो. आता परिस्थिती थोडी बिकट होत चाललेली आहे टीम कासरवडवलीसाठी, कारण या सामन्यामध्ये पहा 4 ओव्हरचा सामना होता, 44चा चेज होता आणि सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत जर आपण विचार केला तर 2 धक्के आणि फक्त एकच धाव. बॉलर प्रणव बॉलिंग करतात. तरी मी विचार करत होतो की प्रणव कुठे आहेत, आणि आता आठवलं की थोडी हेअरस्टाईल त्यांनी चेंज केली, दॅट्स वाय ओळखणं थोडं अवघड झालं. नेक्स्ट बॉल आता देखील पूल करायचं होतं, बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल दरम्यान ते येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धाव फळक 9 आणि धक्के लागले आतापर्यंत 2 आणि येत्या 12 चेंडूवरती करायच्यात 35 धावांची आवश्यकता. बघा भिनार टीमने या सीझनमध्ये फार इम्प्रेस केलं, कारण हा एकमेव मला असं वाटतं की संघ असेल जो प्रत्येकी स्पर्धेमध्ये किमान 2 राऊंड 3 राऊंड पर्यंतचा प्रवास त्यांचा असतोच. क्वालिफायर ते खेळतात, सेमीफायनल देखील मला वाटतं या सीझनमध्ये भरपूर वेळा खेळलेले आहेत. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये करायचे 35 धावा. बघा माहिती माझ्यापर्यंत आली की 3 स्पर्धेचे ते चॅम्पियन आहेत, बट बाहेरच्या स्पर्धेमध्ये ते चॅम्पियन बनलेत. आतापर्यंत भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जितक्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये मोस्ट ऑफ आपण सेमीफायनल फायनलपर्यंतचा प्रवास आपण भिनार टीमचा पाहिलेला आहे, पण चॅम्पियन बनण्याचं स्वप्न ॲटलिस्ट पूर्ण तर झालेलं आहे आणि चांगला खेळ करतात ते या सीझनमध्ये, कारण एक यंग टीम आहे, सर्व यंगस्टर्स आहेत आणि भरपूर चांगला खेळ करतात. त्यामध्ये सिनियर आपण विचार केला तर किरण भोईर असेल, सुनील भोईर असतील, हे सिनियर प्लेयर या टीमचे आणि ऑल ओव्हर एक यशस्वी सीझन आतापर्यंत टीम भिनारसाठी राहिलेला आहे. 3rd ओव्हर बॉलर जयेश वखारे दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतं. 12 मध्ये 35 करायचे असेल टीम भिनार. बघा यात नंतर मी आता जस्ट उल्लेख केला की या मॅचमध्ये जो जिंकेल त्याला पुढील सामन्यामध्ये टेंबिवली अगेन्स्ट खेळायचं आणि टेंबिवलीच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थाने त्या मॅचमध्ये जो जिंकेल त्या टीमला आजच्या दिवसामधल्या अंतिम सामन्यामध्ये टीम दापोडेच्या अगेन्स्ट खेळायचं. बघा शेड्यूल तर आपण कंप्लीट करणारच आहोत. जयेश वखारे पगलास बॉल अपीश स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मिड ऑफ आणि जर आपण इथे पाकले तर कॅच इथे पकडली जाईल. सुनील भोईर होते डाऊन डी बॉल आणि कॅच कंप्लीट. धक्का इथे लागतो हा तिसरा. पाच वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. बघा सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर भरपूर सारे चेहरे येतात आणि त्यामध्ये जर आपण विचार केला सुशांत मुकादम यांना फार कमीच संधी मिळते आता बॅटिंगसाठी. बघा भरपूर सारी नावं आहेत, आज ती अवेलेबल दिसत नाही आहेत, कारण कासार वडवली गावचं क्रिकेट जर आपण उचलून पाहिलं
जर यांच्या एका गावची लीग केली तर मला असं वाटतं की 8 ते 9 टीम्स, त्या प्रॉपर टीम्स, 14 टीम्स, त्या देखील प्रॉपर 14 टीम रेडी होतात. आणि ही गोष्ट पाहिलेली आहे, जेव्हाही घोडबंदर परिसरामध्ये समालोचनासाठी जातो तेव्हा एक एक एरियामधली एक टीम दिसते. सुशांत, मोठा फटका खेळायचा होता, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. पण सध्याच्या घडीला प्रश्न आता हाच उभा होतो की बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये ऑन द पेपर तुम्ही किती स्ट्रॉंग आहेत ते मॅटर नाही करत, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रेझेंट टाईममध्ये खेळ कसा करता ते जास्त मॅटर करतं. आणि प्रेझेंट टाईममध्ये एक यंग टीम सध्याच्या घडीला कासार वडवलीचा अगेन्स्ट दर्जेदार खेळत करत आहे. स्लो वन बॅकफूट वरती जाऊन स्कोर ऑफ द विकेट, बॉल हव्यामध्ये एक्स्ट्रा कव्हरला, ही कॅच कंप्लीट. आणखीन एक धक्का, बॅटर बाद झाले सुशांत मुकादम. आणि आता अडचणी समस्या फारच वाढलेल्या आहेत, कारण चेंडू शिल्लक आहेत, येते 9 आणि करायचे आहे 35 धावांची आवश्यकता आहे त्या 9 चेंडूंवरती. बघ, गेल्या 9 चेंडूंवरती काय घडलं, गेल्या 9 चेंडूंवरती फक्त एकच धाव आली आणि 4 बॅटर्स डगआउट मध्ये गेलेत. मागील षटक 1 धाव 2 विकेट आणि या ओव्हरमध्ये 3 चेंडू टाकलेत, 2 विकेट आणि एकही धाव दिली नाहीये. फार खऱ्या अर्थाने फार मोठा डिफरन्स गेल्या 9 चेंडूंनी या मॅच मध्ये क्रिएट केला. न्यू बॅटर संजय दरम्यान बॅटिंग करण्यासाठी येतात. प्रिन्स मूवीज या वाहिनीचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कारण फार चांगला वर्क ते करतात आणि या सीझनमध्ये 2 लाख सबस्क्रायबर त्यांचे कंप्लीट झाले अगदी स्टार्टमध्येच. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत 2.5 लाखाच्या ते आसपास पोहोचले असतील. नेक्स्ट बॉल पानवरती पिकअप स्ट्रोक फ्लॅट केला, बट कॅच कंप्लीट. लाजवाब कॅच इथे पकडली खऱ्या अर्थाने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जे फिल्डर होते रोहित होते. ऋतिक येतात आता बॅटिंग करण्यासाठी. ऋतिक आलेत बॅटिंगसाठी आणि आता असं वाटतंय की या मॅच मध्ये टीम आवाज स्पोर्ट्स विनर आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 बॅटर्स डगआउट मध्ये गेलेत आणि आता माफी तर यस 5 विकेट गेलेत. काऊ फेस मध्ये दरम्यान बॉल इथे फील्ड केला जातो आणि आता मिळेल एक सिंगल. आणि काय लाजवाब खेळ टीम भिनारने दाखवला, कारण 43 बनवलं आणि त्यानंतर 44 डिफेंड करत असताना आतापर्यंत सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग झाली. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर फिल्डिंगचा दर्जा देखील चांगला पाहायला मिळाला. मागील चेंडूवरती जे कॅच पकडले असं वाटलं की बॉल बाहेर गेला की काय, बट फ्लॅट स्ट्रोक आला होता तरी सुद्धा जबरदस्त कॅच रोहितने पकडली. येतोय हा डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या खेळीस धाव फलक 10 येते. 6 चेंडू करायच्या 34 धावा. 6 मध्ये 34 धावांची आवश्यकता इथे असेल आणि खऱ्या अर्थानं कोणी विचारही नसेल केला की या मॅच मध्ये अशा गोष्टी देखील घडू शकतात. बट आवाज स्पोर्ट्स विनर काय खेळ या यंग टीमने आज इथे दाखवला. कारण समोर एक चांगली टीम ज्यांचा बॅटिंग क्रम फार मजबूत होता, बट त्या बॅटिंग क्रमाला खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर भरपूर चांगले चॅलेंज केलं, विकेट्स देखील काढले, इकॉनॉमिकल ओव्हर्स देखील टाकले. दॅट्स वाय या अंतिम ओव्हरमध्ये आता 34 धावांची आवश्यकता असेल.
6 मध्ये 34 करायचे आणि लास्ट ओव्हर बॉलर रोहन दरम्यान तयार होतो बॉलिंग मार्क वरती. चला सामन्याला सुरुवात करा टीम भिनार. सहा मध्ये 34 पहिलाच बॉल दरम्यान पहिलाच बॉल येतो निर्धाव. म्हणजे आता जवळजवळ हे सुनिश्चित आता झालेले आहे की पुढील सामना आपल्याला जहनवान टेंबिवली आणि त्यांचा अगेन्स्ट आवाज स्पोर्ट्स भिनार आपल्याला पाहायला इथे मिळणार आहे. बिकॉज बघा या मॅचमध्ये आता फक्त औपचारिकताच बाकी आहेत कारण 5 मध्ये करायच्या 34 धावा. हा बॉल देखील दरम्यान इथे सोडून दिला. दिशा खराब अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. 5 मध्ये आता करायच्या 33 धावा. चला टीम टेंबिवलीचे कॅप्टन आलेले आहेत आणि सामना जसा समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. सध्या सगळीला टेंबिवली संघ देखील मस्त झाडाच्या खाली बसून ते चिल करतात कारण पुढील सामना त्यांना खेळायचा आहे. आणि आज भरपूर चांगला खेळ आपण टेंबिवली प्रतीक पाटीलचा स्पेशली पाकला. इंजर्ड असताना सुद्धा प्रतीक काय करू शकतो आज त्याने दाखवलं. 37 इंडिव्हिज्युअली नॉट आउट एक एक्सप्लोसिव्ह इनिंग पाहायला मिळाली. सिक्सर हॅट्रिक देखील कंप्लीट केली आज प्रतीकने. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड फटका. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑन ला फिल्डर आहेत फक्त पाहतेच राहतील. मोठा फटका जरूर येतोय पण या रन्सने आता जास्त काही फरक पडणार नाही या टीम भिनारला. षटकार येतो आणि आता चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये येणारे 3. हॅमट केलं. बॉल हवेमध्ये कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच पकडली जाईल आणि आता हा धक्का लागला 6वा आणि खेळ आता फक्त बाकी आहे या सामन्यामध्ये येत्या 2 चेंडूंचा. सहावा धक्का इथे लागला आता क्रमांक 8 वरती. लो फुल टॉस ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित. एक सिंगल इथे मिळेल. बघा भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या की 2 चांगले संघ खेळतात एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल बट तसं काही झालंच नाही आहे. पूर्णपणे एकतर्फी विजय प्रस्थापित करण्यापासून आता फक्त एक चेंडू दूर आहे टीम भिनार आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. सामना इथे जिंकला टीम आवाज स्पोर्ट्स भिनार टीमने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स वेल प्लेड टीम आवाज स्पोर्ट्स भिनार अँड हार्ड लक टीम कासार वडवली. चला भिनार टीमचा कॅप्टन क्विकली या टॉससाठी आधी या. सर टॉससाठी या भिनार टीमचे कॅप्टन. बघा मी आधी तुम्हाला क्लिअर केलं की टेंबिवलीचा अगेन्स्ट सामना होईल यामध्ये जो जिंकेल त्याला दापोडे टीमचा अगेन्स्ट आजच खेळायचं. सो दॅट्स वाय थोडी घाई करा. माजी उपसरपंच देवानंदजी पाटील साहेब आणि तसेच समाजसेवक सुरेशचंद्र पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत.
टॉस आपण करूया. आमच्या दोन्ही प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जाणार आहे. सुरेश चंद्र पाटील साहेब तसेच आमच्या समेत जोडले गेलेत.